नमस्कार, मी राधा. स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर. तर आज आपण पाहणार आहोत संक्रांत हळदी कुंकूसाठी झटपट तयार होणारी स्वीटकॉर्न भेळ. तर कशी बनवायची, चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर इथे मी 500 ग्रॅम स्वीटकॉर्न घेतलेले आहेत. आता हे आपल्याला स्वच्छ पाण्याने 1-2 वेळा चांगले धुवून घ्यायचे आहेत. इथे मी हे स्वीटकॉर्न स्वच्छ पाण्याने चांगले धुवून घेते. आता हे धुवून घेतल्यानंतर यामधील संपूर्ण पाणी इथे आपण काढून घेतलेलं आहे. त्यानंतर एका पॅनमध्ये आपल्याला 3 ते 4 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे. या पाण्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ इथे आपण घातलेलं आहे. मीठ इथे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आता इथे आपण हे चमच्याने चांगले मिक्स करून घेणार आहोत. तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा. आता या पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. पाण्याला चांगली उकळी आल्यानंतरच हे जे स्वीटकॉर्न आहेत ते आपल्याला पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि याला एक चांगली उकळी मारून घ्यायची आहे. संक्रांत हळदी कुंकूसाठी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता. अगदी कमी वेळेमध्ये कमी खर्चामध्ये झटपट तयार होणारी ही रेसिपी. त्याचबरोबर बर्थडे पार्टी असेल किंवा किटी पार्टी असेल त्यावेळीसुद्धा तुम्ही ही स्वीटकॉर्न भेळ नक्की ट्राय करू शकता. आता 2 ते 3 मिनिटांनंतर याला एक छान उकळी आलेली आहे आणि हे स्वीटकॉर्न छान असे मऊ झालेले आहेत. आता इथे आपण हे स्वीटकॉर्न हाताने थोडेसे चेक करून घेणार आहोत. हे मऊ झालेले आहेत. आता हे उकडून घेतलेले स्वीटकॉर्न इथे आपण एका गाळणीच्या साहाय्याने गाळून घेणार आहोत. संपूर्ण पाणी यामधील आपल्याला इथे काढून घ्यायचं आहे. तर पाहू शकता इथे आपण एका मोठ्या गाळणीमध्ये हे स्वीटकॉर्न छान असे गाळून घेतलेले आहेत आणि यामधील संपूर्ण पाणी हे काढून घेतलेलं आहे. आता आपण हे एका साईडला ठेवून देऊयात. यानंतर इथे मी चॉपरमध्ये 3 ते 4 मीडियम साईजचे कांदे थोडेसे मोठे चिरून घेतलेले आहेत आणि 1 हिरवी मिरची यामध्ये टाकलेली आहे. आता आपण इथे कांदा छान असा बारीक करून घेणार आहोत. तर पाहू शकता इथे आपण हा कांदा बारीक करून घेतलेला आहे. या पद्धतीचा कांदा इथे आपल्याला हवा आहे. अगदी खूप बारीक इथे आपल्याला करायचा नाही. आता इथे आपण हा बारीक केलेला कांदा एका साईडला ठेवून देणार आहोत. आता यानंतर हे उकडून घेतलेले स्वीटकॉर्न इथे आपल्याला एका पसरट बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि हे छान असे पसरून घ्यायचे आहेत. आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालून घ्यायचे आहेत. 1 चमचा लाल मिरची पावडर यामध्ये घातलेली आहे. त्यानंतर 1 चमचा धणा पावडर यामध्ये घातलेली आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला यामध्ये घातलेला आहे आणि 2 चमचे चाट मसाला यामध्ये घातलेला आहे. आता हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत. जर क्वांटिटी जास्त असेल तर तुम्ही त्या प्रमाणात मसाल्यांचे प्रमाण हे वाढवून घ्यायचं आहे. आता हे संपूर्ण मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे चांगलं मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 मीडियम साईजचा टोमॅटो चिरून घेतलेला यामध्ये घालायचा आहे आणि बारीक केलेला संपूर्ण कांदा इथे आपल्याला यामध्ये घालायचा आहे. आता हे मिश्रण पुन्हा एकदा इथे आपण चमच्याच्या साहाय्याने चांगले मिक्स करून घेणार आहोत. रेसिपी तुम्ही इथंपर्यंत पाहत आलाच आहात तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील. आणि सर्वात शेवटी यावरती आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे आपली ही झटपट अशी कमी मेहनतीमध्ये कमी वेळात अतिशय पौष्टिक
स्वीटकॉर्न भेळ इथे तयार झालेली आहे. तर तुम्हीसुद्धा या संक्रांत हळदी कुंकूसाठी ही स्वीटकॉर्न भेळ नक्की ट्राय करू शकता आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा. चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि या रेसिपीला नक्कीच लाईक करा. रेसिपी अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.